नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. 8 दिवसात 1,40,00,000 भरा, अन्यथा जप्ती अटळ. दारवा सत्र न्यायालयाचा नायरा पेट्रोलियम दिग्रसला आदेश. दिनांक 10 एप्रिल 2026 नायरा पेट्रोलियम दिग्रस देवनगर यांनी 1,40,00,000 रुपये भरणा करावे, अन्यथा SD व पुसद यांनी दिग्रस देवनगरचा नायरा पेट्रोलियम सील करण्याचे आदेश दारवा सत्र न्यायालयाने दिल्याचे मंगेश तिडके यांनी सांगितले आहे. जनसंघर्ष अपहार प्रकरणी अत्यंत महत्त्वाचे निवेदन आहे. 7 शाखेतील 6,200 ठेवीदार यांना आपल्या हक्काचे व कष्टाचे पैसे परतावा मिळण्याकरिता मागील 15 महिन्यापासून जो संघर्ष सुरू होता, आज त्या संघर्षाला अंशतः यश या ठिकाणी माननीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमान संजीव कुमारजी नरवाडे साहेब यांच्या निर्देशान्वये प्राप्त झालेले आहे. याकरिता महत्त्वाचे असे की नायरा पेट्रोलियम कंपनीद्वारा 1,40,00,000 रुपयांचा भरणा जनसंघर्षाच्या ठेवीदारांकरिता करणे अत्यंत गरजेचे होते. परंतु नायरा कंपनीला जो काही हस्तांतरणाचा खर्च आला तो वगळून कंपनीने इतर पैसे भरण्याबाबतचा अर्ज विद्यमान न्यायालयात सादर केला होता. 6,200 खातेदारांच्या वतीने हा जो काही हस्तांतरणाची प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया हे घेणार आणि देणार यांच्या अंतर्गत असल्यामुळे यात ठेवीदारांचे आर्थिक नुकसान होऊ नये असा अर्ज सर्व 6,200 ठेवीदारांच्या वतीने न्यायालयात देखील दाखल करण्यात आला होता. आज त्या अर्जावर निर्देश प्राप्त झाले असून नायरा पेट्रोलियम कंपनीला या ठिकाणी एकूण 1,40,00,000 रुपये पुढील सुनावणी दिनांक 10 एप्रिल 2026 पूर्वी भरण्याच्या सूचना माननीय न्यायालयाने दिलेल्या आहेत. जर त्या कालावधीत पैसे भरणा झाला नाही तर माननीय सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पुसद यांनी या नायरा पेट्रोल पंप दिग्रस यास पूर्णतः जप्त करावे अशा सूचना देखील माननीय न्यायालयाने दिलेल्या आहेत. आम्ही 6,200 कुटुंबीय या ठिकाणी माननीय न्यायालय याच प्रकरणातील विशेष अधिवक्ता आदरणीय ॲडव्होकेट देशमुख साहेब व न्यायालयीन सर्व कर्मचारी यांचे देखील आभारी आहोत. तसेच आजवर या तारखेकरिता पाठपुरावा करणाऱ्या सर्व सहकार्यांचे देखील आम्ही आभारी आहोत. निश्चितच यापुढील टप्पा म्हणजे शासन अधिसूचना ते देखील लवकरात लवकर निर्गमित करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व करतो आहोत. या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय गृहराज्यमंत्री हे सर्व या प्रयत्नात आहेत. अधिसूचना देखील अंतिम टप्प्यात आहे. आपल्या सर्वांना लवकरात लवकर ही अधिसूचना देखील प्रत्यक्षात आल्याची अनुभूती मिळेल. आताच एवढेच. धन्यवाद. आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.